एखादं नावाजलेला एखादा ट्रेडमार्क असेल, एखादा लोगो असेल, त्या लोगोमध्ये थोडेफार चेंजेस करून, जसं एखादा आर असेल आणि तो खूप फेमस आहे, त्या आरला वेगळ्या पद्धतीने थोडंसं दाखवून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो का? कारण बऱ्याच वेळेला आहेत ना, हे करत असताना बरीच लोक त्याच्यासाठी प्रयत्न करतात. मग त्याच्यासाठी तुम्ही काही सांगू शकाल का? सर, हे खूप महत्वाचं आहे. कारण मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये एक गोष्ट खूप बारकाईने ऑब्झर्व केली. कारण एखादी नवीन ब्रँड बनवायची ना, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते, खूप वेळही जातो. बऱ्याच अंशी लोक काय करतात, एक शॉर्टकट घेतात. म्हणजे एक नावाजलेलं नाव बाजारात आहे, तर लोक काय करतात की ह्याच गोष्टींचा एक चुकीच्या प्रकारे आपल्याला उपयोग कसा करता येईल म्हणून ते काय करतात, जे नाव खूप प्रसिद्ध आहे ना त्याच्याशी सिमिलर, त्याला ट्रेडमार्क मध्ये म्हटलं जातं डिसेप्टिव्हली सिमिलर. ओके. तर अशा प्रकारे काहीतरी गोष्ट करून येतात. म्हणजे आता तुम्ही जर नेस्ले ही ब्रँड ऐकली तर त्याच्यामध्ये NESTLE असं आहे. बरोबर. तर काही जण डिसेप्शन काय करतात, निसली म्हणजे तिथे ई नसताना आय केलं जातं आणि अशा प्रकारे त्याचा उपयोग केला जातो. बऱ्याच अंशी माणूस काय तो एन बघतो, बऱ्याच अंशी शेवटचा LE बघतो, मधलं काय बघत नाही एवढं बारकाईने आणि तो घेतो की अरे हा तर नेसले आहे. आणि अशा प्रकारे लोक काय करतात की ह्याचा डिसेप्टिव्हली उपयोग करावा आणि तो उपयोग करून ह्यांचं नाव यूज करून आपला रिव्हेन्यू वाढवावा, असे चुकीच्या प्रॅक्टिसेस किंवा चुकीच्या पद्धती ते यूज करतात आणि हे ट्रेडमार्क मध्ये चालत नाही. मग अशी नावं रजिस्टर केली जातात ट्रेडमार्क मध्ये? आता अशी नावं जर अप्लाय केली तर ती सक्सेसफुली रजिस्टर होत नाही.